यानंतरची बातमी आहे ती दक्षिण आशियाई देशातून। दक्षिण चीनमध्ये 18 जुलैपासून सक्रिय झालेलं विफा चक्रीवादळ अखेर चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकलंच। या वादळानं गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून दक्षिण आशियाई देशांना चांगलंच झोडपून काढलेलं आहे। चीन तैवान इथं तर हे गेल्या महिन्याभरातलं दुसरं चक्रीवादळ आहे आणि याच चक्रीवादळानं चीन तैवानसह हाँगकाँगमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण केलेली आहे। पाहूया तिसऱ्या दिवशी विफा चक्रीवादळानं नेमकं कसं थैमान घातलंय ते। तिसऱ्या दिवशीही विफाचा कहर। हाँगकाँगमध्ये वादळी वारे, चीन तैवानमध्ये पूरस्थिती, व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटना। 18 तारखेपासून घोंगावत येणारं विफा चक्रीवादळ अखेर दक्षिण चीनच्या किनाऱ्यावर धडकलंच। या वर्षातलं हे 6वं तीव्र वादळ आहे। दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील जियांगमिन शहरात रविवारी संध्याकाळी 6 वाजता हे वादळ किनाऱ्यावर धडकलं आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला। सध्या हे वादळ चीनच्या पश्चिमेकडे व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सच्या दिशेनं ताशी 25 किलोमीटर वेगानं सरकतंय। मात्र जसजसं हे वादळ पुढे जातंय तसतसं ते अधिक तीव्र होत चाललंय। गुआंगडोंग शहर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 4.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। चीन हाँगकाँगमध्ये सर्व सार्वजनिक सेवा आणि वाहतूक स्थगित करण्यात आली आहे। मकाऊमध्येही विफा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आलाय। तिथेही सार्वजनिक वाहतूक स्थगित करण्यात आली आहे। रविवारी 140 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली तर 13 उड्डाणांची वेळ बदलण्यात आली। गुआंगडोंगच्या झुहाई शहरापासून समुद्रात 190 किलोमीटरवर हे वादळ घोंगावत आलं, त्यामुळे झुहाई समुद्र किनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली। त्यानंतर वादळ दुपारी 2च्या सुमारास जियांगमिन शहराकडे वळलं। रविवारी वादळ धडकताना जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस बरसला। बोहे बंदरावर समुद्रात गेलेल्या सुमारे 100 मच्छीमार बोटी किनाऱ्यावर उभ्या करण्यात आल्या, तर शहरातील अतिसंवेदनशील परिसरातून सुमारे 4,500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। बांधकाम साईटवरील काम थांबवण्यात आलं। तिथल्या सुमारे 10,600 कामगारांनाही इतरत्र हलवण्यात आलं, तर 1,920 आपत्कालीन निवारा केंद्र उभारण्यात आली। नागरिकांना, पर्यटकांना त्यांच्या घरी किंवा हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान या वादळामुळे वेगवान वाऱ्यांमुळेही बरंच नुकसान झालंय। हाँगकाँगमध्ये तर वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराला उभं राहणंही अवघड जात होतं। त्याचा व्हिडिओ समोर आलाय। 可以看到啊，剧风者就是海浪岸边不断的倾斜，那么记者呢一定要低下身子，才能够把自己稳定在这里。而且呢，现在感觉到这个嘴里呢也有这个不停的海水的这个咸味。那么也提醒各位的这个市民和游客，在这个天气呢一定要远离海边，一定要注意自己的人身安全。 तसंच काही ठिकाणी तर नागरिक गुडघ्यांवर बसून किंवा रांगत आडोशाला जातानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत। वारे सुमारे ताशी 160 किलोमीटर वेगानं वाहत होते। काही इमारतींचे स्पायरल दरवाजेही वेगवेगानं फिरताना दिसले। वादळी वाऱ्यांमुळे जवळपास 400 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली। तर नुकताच डानस चक्रीवादळाचा सामना केलेल्या तैवानमध्येही विफानं धुमाकूळ घातला। तैवानच्या डाओ शहराजवळील शांगवू गावातही पूरस्थिती निर्माण झाली। तर चांगहुआ काउंटीतील पुयान शहराजवळील पोयान तियानजीमध्ये समुद्रात उभ्या मच्छीमार बोटी जोरजोरात हेलकावे खात होत्या। फिलिपाईन्समध्ये गेले 3 दिवस पूरस्थिती आहे। विफामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची स्थिती अजूनही कायम आहे। परिणामी तावी-तावीतील तुबिक तनाहमध्ये वादळी वाऱ्यांनी धुमशान घातलंय। तिथं काही घरं पाण्यात पत्त्यासारखी कोसळली। सुदैवानं इथं कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही। दरम्यान शनिवारी व्हिएतनाममध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला। हे वादळ आता मंगळवारी उत्तर व्हिएतनामला धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे या वादळाचा सर्वाधिक धोका आणि फटका व्हिएतनामलाच बसतोय। गेले 3 दिवस व्हिएतनाममध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या, मात्र तरी वादळामुळे बरंच नुकसान झालंय। एकूणच गेले 3 ते 4 दिवस विफामुळे या देशांमध्ये बरंच नुकसान झालंय। पुढेही मंगळवार आणि बुधवारपर्यंत वादळाचा तडाखा सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।